आपलं हे 36वं वर्ष आहे. जवळजवळ 3 तप आपल्या परमार्थातले पूर्ण झाले. 5-6 दिवस पाठीमागे झाल्यामुळे याच्याबद्दल तुम्ही आता ऐकलं असेल. तपापूर्ती म्हणजे काय त्यांनी सांगितलंच असेल. 3 तप आपली पूर्ण झाली. एक तप पूर्ण कधी होतं? 12 वर्षांनी. 12 वर्षांनी. म्हणून आपण तपापूर्ती 16 किती वर्ष करतो? 12वे वर्ष. बरोबर. 2 तप पूर्ण कधी होतात? मग रोग महोत्सव किती वर्ष करायला पाहिजे? पूर्ण कधी होतात? 24व्या वर्षी. मग 24व्या वर्षी करावं का? नाही. शास्त्र असं आहे, 2 तप पूर्ण झाली की 1 घ्यायचा, म्हणजे 25व्या वर्षी रौप्य महोत्सव. 4 तप पूर्ण झाली की 2 घ्यायचे, 12 48 आणि 2 50ला सुवर्ण महोत्सव. 6 तप पूर्ण झाली की 3 घ्यायचे, 12 72 72 आणि 3 75ला अमृत महोत्सव. आणि 8 तप पूर्ण झाली की 4 घ्यायची, 12 96च्या शताब्दी तेव्हा होती. विठ्ठला गोड असा हा कार्यक्रम आहे. खर तर या पत्रिकेवर मी एक नाव वाचून मला थोडं समाधान लाभलं. पूज्य महाराजांना, श्रद्धेय गुरुवर्य बाबांना तुम्ही संस्कार महर्षी लाभले. म्हणजे ही पदवी पहिल्यांदा वाचली, म्हणजे याच्यावरून तुमचा अंदाज येतो की तुम्ही किती सुज्ञ आहात. असं मी एक सुविचार दुपारी वाचला. माणसाचे जर कपडे फाटले ना तर ते शिवता येतात, परंतु विचार जर फाटले तर जीवनाच्या चिंधड्या होतात. म्हणून या जगात सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती जर कोण असेल तर ती संस्कार देणारी आहे. एका राजाने म्हणे असा पण ठेवला होता की या जगात सगळ्यात मोठं कोण आहे त्यांनी मला येऊन सांगावं, या जगात सगळ्यात चांगलं काम कोण करते त्यांनी येऊन मला सांगावं. तर एक धनाढ्य माणूस आला आणि सांगितलं मी फार मोठी इस्टेट कमावली. राजा म्हणला ठीक आहे. त्याचा सत्कार केला आणि जा म्हणते. राजा स्टेजच्या खाली उतरला नाही. नंतर फार कीर्तिवान माणूस आला, त्याची चौफेर कीर्ती होती. राजाने विचारलं काय करताय? म्हणले माझी तनासाठी ज्यांनी गोड अशी चाल गायली ते आमचे आजच आलेले शिवाजी महाराज बिरादार आहे. त्याचबरोबर पाठीमागे ज्यांनी गोड अशी चाल गायली ते आमचे नवनाथ महाराज काकडे आहेत. या ठिकाणी रोज जे गायन करतात तेही आज त्यांना एक परळीकडे लग्न आहे, मला दुपारी फोन झाला होता. तेही आमचे वारकरी संप्रदायाचे चांगले माणसं आहेत. लाला महाराज, अरुण महाराज. या ठिकाणी ज्यांनी गोड असा मृदंग वाजवला ते आमचे ढोबळे महाराज आहेत आणि मुन्ना महाराज आहेत. आणि ही आता सर्वची टाळकरी मंडळी आहे. खर तर गेल्या वर्षीच आमचा परिचय झाला, परंतु पंढरपूरला ज्यावेळेस आम्ही पाठीमागून पायी पायी चाललो त्यावेळेस आमचा हडपसर मध्ये प्रॉब्लेम होता, जेवायचं कुठं हो. परंतु आमच्या ज्ञानदीप भवनी त्याही वेळेस या वारकरी संप्रदायातील माणसं फिरतात. या साईडचे संपूर्ण टाळकरी मंडळी ही सुद्धा आमची आता बालगोपाळ ही विद्यार्थी मंडळी